आरोप केले। अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या दगडफेकीत रोहित पवार आणि राजेश टोपे यांचा हात होता असं भुजबळ म्हणाले। भुजबळांच्या आरोपांना रोहित पवारांनी एक्सवर पोस्ट करत उत्तर दिलंय। भुजबळ हे फडणवीसांच्या सांगण्यावरून आरोप करत असल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे, तर मनोज जरांगेंनी सुद्धा भुजबळांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलेलं आहे। दगडफेक झाली अंतरवली सराटीमध्ये, त्याच्यानंतर तो लाठीमार झाला। त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरांगे तिथून निघून गेला होता। एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार यांची नावं पुढे आली आणि काय ना टोपे, राजेश टोपे, या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला आणि पवार साहेबांना तिकडे नेलं। पवार साहेबांनी गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि खरी माहिती जी आहे त्या दोघांना पण जे गेले तिथे नेते त्यांना कल्पना नव्हती। तो महात्माच पाहिजे होता एखादा, लिंबू का पिणारा, अंगारा लावणार। त्याला लय चमत्कारिक बाबा आहे, ते चमत्कारिक बाबाला लय कळत आहे। चमत्कारिक बाबा आहे, सरकारच त्या फडणवीसकडे आहे। फडणवीस तेवढ्या बाबतीत हुशार आहे, तो हे काही सांगायची गरज नाही। ते चौकशी करीन आणि टाकणं मध्ये म्हणा कोणाला माहित होतं त्याला। छगन भुजबळांनी केलेल्या आरोपांवरनं आता रोहित पवारांनी सुद्धा पलटवार केलेला आहे। रोहित पवार नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। खरं तर भुजबळ साहेबांचं वक्तव्य ऐकल्यानंतर थोडंसं आश्चर्य याच्यासाठी वाटतं की ज्या व्यक्तीचा नाही तर भाजपच्या नेत्याचा आदेश ते आज ऐकत आहेत, त्यांच्या विरोधात नाही तर भाजपच्या विरोधात भुजबळ साहेब नेहमी हेच बोलत होते की ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण कोणामुळे धोक्यात आलं असेल तर ते भाजपमुळे आलेलं आहे। आणि मग अशा पद्धतीने दोन समाजामध्ये वाद निर्माण करून जर भाजप नाहीतर काही महायुतीतले नेते राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असेल तर ते योग्य नाही। लोकांना अनेक इतर अडचणी आहेत, त्याच्यावर